नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ताई म्हस्केला कधीपासून ओळखतात तुम्ही? आम्ही गणदिवसापासून ओळखत होत्या ताईला। आम्हाला कुठं राहायला घर नव्हतं, काही नव्हतं, पण त्या वंदना ताईंना केलं हे सगळं। आणि त्या कुठं साडे अडचणला असं माग हटत नाही, गरिबाची खूप मदत करतात त्या। धावण्यात या आपण काही म्हणलं का धावण्यात आपण पैसे द्यायला लागले त्या नाही म्हणत्या जाऊ द्या, तुम्ही गरीब लोक आहे, तुमचं करायचं म्हटलं काम आहे। अशा खूप छान आहे त्या। बरं, गावामध्ये काय काय विकास कामं केले, काय काम करतात ते गावात? गावात खूप कामं करतात, घरकुलाचं गरिबासाठी घरकुल मागित्या, त्याच्यामध्ये मदत करत्या माणसाला। ज्याला हे नसलं याची हे नाही चालू पगार, त्या बायाला पगार चालू करत्या। गंज खूप कामं करते त्या। पण बस आता बस चालू केली पुन्हा उजू, गंज सगळंच याच्यालाच वंदनताई कुठंच मागं नाही, पुढंच आहे। आपण काही आडे अडचण असलं वंदनताईला म्हणा आम्हाला हे कागद नाही, वंदनताई ते कागद करून आणत्या। आपण पैसे द्यायला लागले ते घेत नाही, त्या म्हणत्या गरिबाचं काम करायचं म्हटलं हे आहे। बरं, आता अशी अडचण नाही पडायला पाहिजे का बा मी याच्याकडून 1 रुपया घेतला म्हणून, असं नाही। खूप त्याच्याच याच्यानं कामं करून आणते त्या, त्यांचे स्वतःच्या खर्चाने काम करतात। हा स्वतःच्या खर्चानं त्याच्या कामं करते त्या ना, अजून आमच्याकडून 1 रुपया घेतला नाही। बरं, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, तर काय म्हणणार तुम्ही याच्यावर? आम्ही म्हणणार आहे बाबा हे गुन्हा तुम्ही हे कोणत्या बायाला केलं, हे आता ते काही आम्ही सांगू शकत नाही। ती ना हटकून केलं का कसं केलं, पण आमच्या गावामध्ये रुपया घेतला नाही ती ना। आणि आता या बायाला हे टाकलं ना तर हे खोटं नाटक टाकेली। तुमचं नाव? आपलं नाव कांता सुरेश दराडे, कोणतं गाव? चाट। काका, तुमच्या गावाचं नाव लौकिक केलेले जे महिला आहे तुमच्या गावातली, त्याच्या विरोधात करमाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाले, प्रसार माध्यमामध्ये बातम्या आले, काय सत्य आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बाई चांगले कामं करते बाबा, इथं चांगले काम करते, रस्त्याचे इकडे बा, हां यस, हे आपल्या बायाचे पगारीचे याचे त्याचे कामं करते बाबा। काही आंधळ्या बांगड्याचे आपले हे बरं वयवृद्ध महिलाचे वंदना हे मस्के हे चांगले कामं करते, चांगले कामं करते। बरं, तुम्हाला काय वाटतं, काय काय कामं चांगली केली तिने? काय कामात हे वयवृद्ध बायांचे पगारी वगैरे चालू करते। विषय आणखी काय तर कुठं रस्त्याचे विषयाचे असले का ते गावात बस चालू केली त्यांनी, त्या गावाला बस सुद्धा नव्हती। तुम्ही केव्हापासून ओळखतात त्यांना? त्यांना का ते बचपनच ओळखतो आम्ही। बरं, त्याने जे गावाचे आणि जिल्ह्याचे मध्ये भरपूर महिलाचे कामं केलेली, अपंगाचे कामं करतात, हां, पुढाकार घेऊन तुमच्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे जिल्हा स्तरावर, काय सांगणार तुम्ही? त्याने चांगले कामं केले म्हणून आम्ही तेच चांगलेच कामं केले ना। आता पुढं काय आपण तिकडे पुढं जायचंच काम नाही पडेल आपलं, काय पुढं काय माहिती नाही काही। जिथपर्यंत आम्हाला गावात चांगलं दिसतं बाबा, चांगले कामं करू राहिली। तुमचं नाव सांग? भाऊसाहेब बाजीराव भोसले। वंदनाताईवर जे आरोप झालेले आहेत तुमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात ते, आता महिलांच्या अपंगाच्या तुमच्या गावामध्ये केलेले आहे, तर काय सांगणार तुम्ही याचं? त्याच्यावरती काही रुपया कोणाचा घेऊ शकत नाही, ती खाऊ शकत नाही, खाणारी पोरगी बी नाही। आम्ही तिला लहानपणच ओळखतो, इमानदारी नाही, तिनं बस आणली, ती माया दयाळू आहे, ती गरीब दुबळ्याची माया करणारी नाही, ती काय बरं, ताई तुम्ही जे कामं केले त्यांनी गावामध्ये, किती दिवसापासून काम करते, काय कामाची पद्धती? काही लोकांनी आरोप केला की ते पैसे घेऊन त्यांनी कामं केले, खरं आहे? नाही नाही नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। ती पैसे घेऊन काम करणारी बाईच नाही ती। आम्ही असं कुठं बी गेलो तर आम्ही तेच सांगणार आहे तिच्यावाला का ती पैसे घेणारी बाई नाही, ती खाणारी बी बाई नाही, ती देणारी नाही गरिबाला। आम्हाला लॉकडाऊन मध्ये तिनं आम्हाला साड्या द्याल्यात, आम्हाला तिनं राशन पुरवलं, आम्हाला तिनं काय नाही ते पुरवलंय, जेवणाचे डबे गाड्या तिनं सगळं दिलेलं आहे आम्हाला। आम्ही तिच्यावर आरोप येऊच देणार नाही। पण तुम्ही गावाले मिळून आणि खेड्यापाड्याची ग्रामीण भागातले लोक त्याच्या संपर्कामध्ये असतात, काय मदत करणार तुम्ही त्याला? आता ती अडचणीमध्ये आलेली आहे, आम्ही हेच करणार आहे बाबा, हेच सांगणार आहेत आम्ही का बाबा ती बाई काही तशी त्याच्यातली नाही आहे आणि ती करू शकत बी नाही, ती खाणार बी नाही। आणि आता बाकीचे इतर लोकांचं आपण काय सांगणार आहे, कोणाचं मन कसं आहे, पण आपल्या इशी तर ती चांगलीच आहे, गरीबाची इशी चांगली आहे, ती गरीबाची माय बाप आहे, ती गरीबाचा ती रुपया बी घेऊ शकत नाही, ती खाऊ बी शकत नाही। आपलं नाव? मीनाबाई बजरंग नवगिरे।
आमच्याकडून तर नाही खाल्लं तिनं, आम्हाला भरपूर दिलं लॉकडाऊनमध्ये. तिनं बाजऱ्या तिच्या घरचे शेतातले दाणे पिकलेले तिनं आम्हाला दिले, तेव्हा ती आमच्याकडून काय घेणार आणि काय खाणारी नाही ती. बरं, काहीच महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, 4 महिला आहे ते, त्यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते महिला कुठाले असं ते नाही सांगू शकत आपल्याला. फक्त या आताच माहिती झालं, हे आपण सांगू शकत आहे का बाबा ते आपल्यासारखी कोणतं नाही घेतलं आणि खाल्लं नाही तिनं आम्हाला लॉकडाऊनमध्ये म्हणा का आता सध्या म्हणा तिनं लय मदत केली, मला तर भरपूर मदत केली तिनं. तुम्ही वंदनाताईला कधीपासून ओळखतात? गावात काय काय कार्य आहे त्यांचं, काय कामं केले त्यांनी खूप कार्य केले ना, पगारी केल्या, गरिबांना साथ दिली, कधी काही नसताना कधीच पैसे मागितले नाही, कधी काही नाही. दाणे दुणे गरिबाला खूप मदत केली म्हणा. तशी काही माणूस अडचण पडली त्याच्याकडे आता कधी नाही म्हणलेच नाही. समजा लईच्या ठिकाणी थोडं का महिन्यात दिलं त्यांनी. वंदनाताई त्यांचं कार्य काय गावामध्ये, काय काय कामं करतात ते? खूप करतात ना त्या. बस चालू केली, बरेच काही कागदपत्र करतात, तर पैसे घेत नाही, काही आडी अडचण आणत नाही. काही असलं तर त्या सांगतात घरी येऊन का असं असं निघलंय घरी गावामध्ये, तुम्ही करा कागदपत्र. काही फायली फोयली काय याच्यावी तयार करतात त्या. महिलांच्या मदतीला धावून येतात? हा येतात ना धावून. काय नाव तुमचं? माझं नाव संगीता रूपचंद म्हणे. ताईला कधीपासून ओळखतात तुम्ही? काय कामं करतात ते गरीबाच्या इथं गावात? वंदना ताई आता तिचं जन्मच आम्ही दिले भाऊ, तिला कसं ओळखतो ना आम्ही तिला. बरं का आता जे महिलांचे कामं काय काय करतात ते गावात? महिलाचं तिनं सारे बँकेचे त्याचे सारे कागदपत्र सारे भरले, कोणाला पैशाला तिनं त्रास द्याला नाही, काही नाही. गाडी चालू केली, पगारी करून राहिली. माझ्या लेकराची सुद्धा त्यानं ओळखपत्र आणून दिले माझ्याजवळ. मला लेकरू वाढले, त्याची सुट्टी मला भेटली नाही, त्याचे कागद मागून राहिली पण मी दिले नाही अजून. बरं, त्याच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करमाड पोलीस स्टेशनला झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही भाऊ, आम्हाला नाही वाटत, आम्ही शेतात राहतो. बरं, ते काय काय कामं महिलाचे धावून येते म्हणते, काय काम करले ते नाही असे गावात? तिने लगेच सारेच काम करेल. आता गाडी नव्हती या गावाला कित्येक दिवसांना, आता आम्ही इतके रोजानं येत, गाडी माहीत नव्हती, तिनं गाडी चालू केली. मोठे मोठे लोक येते त्याशी उठबैस करीते. स्वयंपाक केला त्यानं, किती दिवस ते आम्हाला ते मोदीचा स्वयंपाक आणला, दही ते सांड डबे दिले म्हाताऱ्या माणसाला बी. बरं, आता महिला जे तहसीलला आल्या त्या 100-150 महिला ते पगारी जे बंद होते त्यांचे त्यामुळे चालू झाले का? हा, त्याच्यामुळे चालू व्हायले. तिनं साऱ्याच्या पगारी करेल. काय नाव तुमचं? तुळसाबाई. ताई, आपण प्रहारच्या माध्यमातून जिल्हाभर समाजकार्य करत असताना आता माध्यमामध्ये बातमी आली का तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं काय प्रकरण आहे ताई त्याच्यात? याच्यामध्ये षडयंत्र रचलेलं आहे. मी कुठल्याही महिलाकडून ज्या करमाडच्या महिलांना जे आरोप केला ना तिथल्या 400 महिलाचे कामं केलेले आहे. पण एका महिलाने सांगितलं का ताई आम्हाला चहा सुद्धा तुमच्याकडून नसतं, मग तुम्हाला जे प्यायला चाला तुम्ही म्हणले तिथं काय आम्हाला चहा सुद्धा नका ताई. आणि जे समोरच्यानं जे तक्रार नोंदवली हे अत्यंत त्यानं निर्दयीपणेनं कुठलं शहानिशा न करता हे गुन्हा दाखल करण्याचं त्यांनी षडयंत्र रचिलं. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट करून दाखवावं. तर तुम्ही या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये काही जाणार आहे का? न्यायालयामध्ये जाच लागणार आहे, कारण की त्यांना ते गुन्हा दाखल केल्यावर न्यायालयात जाच लागेल. पण माझी प्रशासनाला विनंती आहे की जे आज माझ्यावर मी जिल्हाभर काम करते बच्चू कडू साहेबाच्या नावावर 2016 पासून आतापर्यंत 3,500-4 हजार महिलाला पगारी चालू करून द्याल्या. त्या एवढ्या म्हणल्या काय तू आमची लेख आहे, मला हीच खुशी आहे. मग घर झोपडीचं आहे आज बी तसंच आहे. मी एक साध्या स्कूटीवर किंवा कोणाला हात देऊन बसणं माझा परवास आहे. माझी शहानिशी करावं शासनानं. त्यांनी मी काय कमवलं या नेतृत्वामधून? मी एकच कमवलं का माझ्या गोरगरिबाचे जे कामं करून दिले ना त्यांचं माझं नाव नुकी. पण हे आज समोरच्या लोकांना काही माझं काम करणं त्याच्या डोळ्यात खुपलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी माझ्यावर कट रचला 4 महिला उभ्या करून. तर ते महिला नेमक्या कोणत्या पक्षाच्या होत्या किंवा कोणत्या तुमच्या विरोधात ज्यांनी तक्रार दिली कोण लोक आहे याच्या मागे असं तुम्हाला वाटतं? जे मी आता मोठे मोठे कामं माझ्या हातातून निघलेले क्रिशरचे असेल हे असेल सगळे काही गोष्टी विरोधात झाले. तहसीलदाराच्या विरोधात लढते,
कलेक्टरच्या विरोधात लढते का ह्या लोकांना न्याय द्या. मग त्यांनी मला एक नोटीस द्यायची होती आणि विचारणा करायची होती तहसीलदार साहेबांना का ताई तुमच्या विरोधामध्ये 4 महिलेचे अर्ज आले, याच्यात तुमचं काय म्हणणं आहे. असं काहीच त्यांनी मला विचारणा केली नाही, डायरेक्ट गुन्हा दाखलचा विषय केला. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्याला काही भेटणार आहे का या संदर्भात? हा, जिल्हाधिकारी साहेबाला भेटणार आहे, SP कमिशनर सगळ्या साहेबाला भेटणार आहे का सर जे हे शहानिशी करावं. आणि मग माझ्याकडं काही जे त्यांच्याकडे पुरावा सापडला मला नक्की गुन्हा माझ्यावर नोंद करावं. पण आधी याच्यामध्ये शहानिशी करावं, चौकशी करावं. आणि मी आजच काम करत नाही, 2016 पासून काम करते. मग याच्या अगोदर एखादी केस आली का? मग काय निर्दयीपणा माझ्यावर एवढा गुन्हा दाखल करण्याची शासनानं माझ्यावर तरतूद तयार केली. माझ्यावर वारंवार काही 4-2 जणांच्या तक्रारी जायला असल्या तर मला एवढा गुन्ह्याच्या याच्यावर त्यांनी जायला पाहिजे होतं मान्य तहसीलदार साहेबांनी. आणि ते मगरे तलाठी यांच्या हस्ती म्या ज्या महिलाचे पगारी रद्द करीत होते रोरू त्या नियमात बसत नव्हत्या करमाडच्या, त्यांच्या परित्यक्त प्रमाणपत्र देऊन मी त्या आपाच्या समोर त्या महिलाच्या पगारी सबमिट केल्या. न रुपये घेता, न कुठलं काही म्हणता. कामच ते आमचं प्रहारचं का जिथं अन्याय असन, जिथं गरज असन तिथं उभं राहून काम करणे. या संदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांना तुम्ही बोलल्या का? सुधाकर भाऊ शिंदेला बोलले, कुणाल भाऊ राऊतला बोलले, JK जाधव साहेबाला बोलले का असं झालं म्हटलं माझ्यावरती षडयंत्र रचण्यात आले. त्याने सांगलं बघू तर आपण काय याच्यावर पुढं आता जे काय त्यांनी कट रचला त्याचं पुढं काय होईल. पण आता आपण जे सातत्यानं कार्य करतो आपण त्याच्याला आपण तोंड म्हणजे उत्तर देऊया असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मागं एक माफ्याच्या विरोधात तुम्ही जे कार्य केलं, क्रेशर बंद केलं का, ह्या कार्यामध्ये त्यांचा हात आहे असं तुम्हाला वाटतं? हे त्यांच्याच गावातल्या महिला आहे ना, ज्यांचं जे माफे आहे ना, त्यांच्याच गावातल्या 4 महिला त्यानं उभ्या केल्या. त्यानं मला आणि पैशाची लालच देऊन मला मॅनेज हे रद्द ते जे अर्ज दाखल केले होते मी क्रेशर बंद करणं पिपळखुटा गावाच्या याच्यामध्ये ठराव घेऊन आम्ही ते बंद केलेले. त्यांनी सांगितलं ताई पैसे घ्या, आमच्या मोनिकावर या, आम्ही किती लागले ते देतो, पण आमच्या विरोधात नका लढू, आमचं भाव द्या. आणि जे शेतकरी त्यांच्या विरोधात तुम्ही समज त्यांच्याकडे माघार घ्या. पण मी सांगितलं एकच सांगलं, माझे गरीब शेतकरी आहे, माझ्या शेतकऱ्यावर जरी अन्याय होत असेल तर तुम्ही कदापि किती बी पैशाचं मला लालच दाखवली तर मी माघार येणार नाही असं त्यांना निश्चितपणे सांगून दिलेलं आहे. आता तुम्ही गरीब महिलांसाठी, वयोवृद्ध महिलांसाठी, अपंगासाठी लढत होत्या. आता पुढं तुम्ही कार्य चालू ठेवणार आहे काय बंद ठेवणार? मी अशा कोणत्याही याच्या खोट्या केसेसला मी बळी पडून आणि थांबणारी बहिणी, मी लढणारी बाई आहे. छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातानं सांगलेलं आहे जिथं अन्याय असेल तिथं लढा. तो लढा मी कधी थांबणार नाही आणि थांबू बी शकणार नाही, कोणाच्यानंच नाही थांबणार. मी अत्यंत रक्ताच्या थेंबापर्यंत मी ते लढत राहील गरिबासाठी. काय नाव आपलं? वंदना म्हस्के, प्रहार महिला जिल्हा अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर.